नमस्कार, मी संदीप बेसरकर, वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। सहकार ही केवळ आर्थिक चळवळ नसून सामाजिक परिवर्तनाची प्रभावी शक्ती आहे, हा संदेश देत सहकार सप्ताह समिती वनी यांच्या वतीने आयोजित सहकार सप्ताह 2026 चा शुक्रवारी 3 जुलै शेतकरी मंदिर येथे उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला। बिना संस्कार नाही सहकार, बिना सहकार नाही उद्धार या ब्रीदवाक्याला साजेशा विविध उपक्रमांनी सप्ताहभर वनीत सहकार समाजसेवा आणि जनजागृतीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला। समारोप सोहळ्याची सुरुवात यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायकराव एकरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री रंगनाथस्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट देविदास काळे होते, तर माजी सहकार विकास अधिकारी कवडूजी नगराडे यांनी सहकार चळवळीचे बदलत्या काळातील महत्त्व अधोरेखित करत मार्गदर्शन केले। कार्यक्रमात सहाय्यक निबंधक सचिन कुडमेते, चंद्रशेखर खोंड, संजय खाडे, टिकाराम कोंगरे, गजानन बेजंकीवार, प्रमोद वासेकर, डॉक्टर स्वप्नील घोहकार, विलास मांडवकर, विवेकानंद मांडवकर, सुरेश बर्डे, पंकज चिकटे, अशोक सूर यांच्यासह सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। यावेळी सहकार विषयावरील प्रशिक्षण सत्र उत्साहात पार पडले। सप्ताहभर आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी व निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला। उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजनही करण्यात आले होते। कार्यक्रमाला सहकार संस्थांचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। आपण दिनांक 29 जून पासून तर दिनांक 6 जुलैपर्यंत हा सहकार सप्ताह च्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये बहुतांश सहभाग हा नागरी सहकारी पतसंस्थेचा राहिलेला आहे। पतसंस्थेची खरी ताकद तिचे भांडवल असून सभासदांचा विश्वास आणि कर्मचाऱ्यांची प्रामाणिक सेवा ही आहे। कर्मचारी आणि सभासद यांच्यातील संबंध हे केवळ व्यवहारापुरते मर्यादित नसून विश्वास, आदर आणि सहकार्यावर आधारित आहे। आज आपण आयोजित केलेला जो सहकार सप्ताह आहे त्याला वनीतील सर्व नागरी सहकारी पतसंस्था, सर्व सहकार क्षेत्रातील गटसचिव, खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती या सगळ्यांचं मोलाचं सहकार्य आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे। जवळपास 70-80चा काळ जर आठवला आपण तर या तालुक्यातील सहकारी संस्था, विशेष करून नागरीबद्दल बोलत नाही, मी बोलतो आमच्या ह्या 3 मोठ्या संस्था ज्या आता तालुक्यातल्या होत्या, जिनिंग प्रेसिंग कोऑपरेटिव्ह संस्था, जिनिंग प्रेसिंग कोऑपरेटिव्ह संस्था, खरेदी विक्री संघ, तालुका खरेदी विक्री संघ, वणीची कॉटन मार्केट, कृषी उत्पन्न बाजार समिती, या ज्या मेन संस्था की जिथं शेतकऱ्याशी संबंध, त्या संस्था उभ्या झाल्या, त्या शेतकऱ्याच्या भरोश्यावर झाल्या, कास्तकाराच्या भरोश्यावर झाल्या आणि या संस्थेचा सगळा आर्थिक गाडा जो अवलंबून होता, तुम्ही 70-80चा काळ जर पाहाल, कापूस एकाधिकार पद्धती होती, कापसाची खरेदी पूर्णतः शासनाच्या मार्फत होत होती आणि त्यावेळेस या संस्थांना त्यांचं एक स्थायी स्वरूपाचं उत्पन्न मिळत होतं आणि त्या परिस्थितीत शेतकऱ्याशी कनेक्टेड असलेल्या संस्था शेतकऱ्याच्या कामात, शेतकऱ्याकरता विविध कामात त्यावेळेस प्रचलित करण्यात येत होते। आपल्या वजन मिलिंगचे मोठे दुकान होते, जवळपास कृषी मिनिस्टरचे दुकान आपण चालवतो, आपल्याला बाहेर ह्या सगळ्या संस्थेचा कारभार जर तुझ्या आर्थिक घडी जर कुठं जर आमची जर बिघडली असेल तर एकाधिकार पद्धती कापसाची बंद झाली, कारण त्या कापसाच्या एकाधिकार पद्धतीमध्ये खरेदी विक्री संघाला काम मिळत होतं, जिनिंगला काम मिळत होतं, कृषी उत्पन्न बाजार समितीचं उत्पन्न वाढत होतं। या ज्या मोठ्या संस्था ज्या होत्या, एकाधिकार बंद झाला, कापूस एकाधिकार, आणि या संस्थेला तुमची वाईट परिस्थिती, कारण त्यावेळेचा थोडा डोलारा सांभाळण्यासाठी नव्हता, तो हळूहळू आज या करावा लागला। परिस्थिती अशी आहे म्हणजे आता आमची पिढीतले गेली काही प्रश्न नाही, पण नवीन पिढी करता आज सहकार कायदा फक्त महाराष्ट्र करता आहोत, स्टेट करता आहोत, आज केंद्र सहकार कायदा झाला, केंद्र सरकारने सहकार कायदा आला, आमच्या बँकेचे आमचे मित्र आहेत, टिकाराम कोंगरे, बरं झालं मागच्या टिकाराम कोंगरे निवडलं,
ठिकाणी आज मंचकावर उपस्थित असलेली सगळी जी सहकारातली म्हणजे पतसंस्थेची जी मंडळी आहे त्या पतसंस्थेच्या बाबतीमध्ये मी एक सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी एक धोरण अवलंबावं. या पतसंस्थेचा जर कर्जदार असेल तर त्या पतसंस्थेच्या कर्ज देत असताना त्याचा निवडून बरोबर आहे की नाही, त्याला इतकं जर कर्ज असेल तर तिथे कर्ज देऊ नये अशी एक सूचना हा नियम आहे. खरं तर तो नियमानुसार त्याला दृष्टिकोन मिळालाच नाही पाहिजे. तरी सुद्धा आपल्या इथे काही जे संचालक मंडळ आहे लोभाबाई म्हणा किंवा त्या पतसंस्थेला वाढवण्याच्या पायी ते मात्र अनेकांना कर्ज वाटप करत असतात आणि त्याच्यामुळे आपल्या संस्थांना तो धोका तयार झालेला आहे. मी पुन्हा एकदा आग्रहाची विनंती करतो की आपल्याला या संचालक मंडळाला जबाबदारी आहे की सगळ्या पतसंस्थांचं जतन करणे आणि ते जतन करून जे गरजू लोक आहेत त्या गरजू लोकांना कर्जाचं वितरण करणे. कर्जाचं वितरण करत असताना त्याची वसुली सुद्धा झाली पाहिजे. हे सुद्धा अतिशय महत्वाचं काम हे आपले AR साहेब जे आहे गुरुवेंद्र साहेब ते सगळ्यांना सांगणार आहे. आणि केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार दिनाचे उद्गार सहकार क्षेत्राची संकल्पना शेकडो वर्षापासून आहे. कारण सहकार क्षेत्रात ज्या पतसंस्था चालतात किंवा आर्थिक उलाढाल होते त्या सर्व क्षेत्रातील ग्रामीण भागातील सर्व लोकांना मदत करण्यासाठी असते. कारण आपल्या भारतात पूर्ण बँकेचे जाळे पसरले त्यावेळेस ग्रामीण भागात बँका नव्हत्या, तालुका लेवलवर बँका नव्हत्या. परंतु या सहकार क्षेत्रा माध्यमातून पतसंस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल करण्यासाठी सावकाराच्या पाशातून त्याला सावकारी सावकाराचे 10%, 15%, 20% जे सावकारच्या माध्यमातून जे त्यांना आर्थिक लूट होत होती ते लूट थांबवण्यासाठी शासनाने एक धोरण राबवलं. त्या सहकार क्षेत्राच्या अनेक पतसंस्था असो सहकारी बँका असो यांना मान्यता दिली. त्यामुळे अनेक लोकांचा आर्थिक उन्नती झाली. छोटा व्यापार असो एखाद्या बँकेत नॅशनल बँकेत गेलं तर एखाद्या छोट्या व्यापाऱ्याला किंवा छोट्या व्यक्तीला कर्ज उपलब्ध होत नाही. परंतु त्यांना 50,000 1 लाख रुपये जर पाहिजे असेल त्या पतसंस्थेत सहज उपलब्ध होते. कारण ह्या व्यक्तीचं काम तात्काळ होते. त्यामुळं सहकार क्षेत्राला अतिशय अनन्य महत्व आलं आहे. म्हणून या सहकार क्षेत्रात मजबूत करण्यासाठी आता काही पतसंस्था येतात, काही घोटाळे होतात, हे होतात त्या. परंतु एखाद्या व्यक्तीने घोटाळा केला, 2 पतसंस्थेने घोटाळा केला तर सर्वच जिम्मेदार नसते. प्रत्येक व्यक्ती घोटाळेबाज किंवा काम त्यांच्या पतसंस्थेत घोटाळा केला असते. पण अनेक व्यक्ती सुद्धा एक प्रामाणिक सुद्धा काम करण्याचा प्रयत्न करते. ज्या व्यक्ती प्रामाणिक काम करते असं अनेक पतसंस्था ज्या मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होतात त्यांना चांगली मदत सुद्धा होत आहे. तर म्हणून सहकार क्षेत्र मजबूत करण्यासाठी व आर्थिक सर्वसामान्य जनतेला फायनान्शियल मदत करण्याची आर्थिक आर्थिक संपन्न करण्यासाठी तर छोट्या उद्योगाला मदत करण्यासाठी आता पतसंस्थेत सुद्धा बचत गटांना कर्ज दिलं पाहिजे. कारण बचत गट आता मायक्रो फायनान्स कंपन्या आल्या कुठे बचत गटाला कर्ज देतात. परंतु ग्रामीण भागात जर एक 10,000 रुपये एकत्र आला त्यांना बचत गटांना त्या महिला एक प्रामाणिक आपलं कर्ज भरतात. कारण 10% जर त्यांना 2%, 3% जर त्याच्या माध्यमातून कर्ज मिळत असेल, सावकारातून कर्ज मिळत असेल तर तुम्ही आपले 10-12% जर कर्ज दिले तर त्याला अर्धा टक्क्याने कर्ज उपलब्ध सहज उपलब्ध होते. त्यामुळे अनेक उद्योग सुद्धा निर्माण होऊ शकते ग्रामीण भागात. व ग्रामीण भाग हा आर्थिक उन्नतीचा सर्वात मोठा देशाचा पाया आहे. खाली जर पैसे पोचले सर्वसामान्य लोकांच्या खिशात जर पैसे पोचले तर ही सायकल मोठ्या प्रमाणात एक मोटिवेट होते. कारण सर्वसामान्यांच्या खिशात पैसे पोचले तर सर्व बाजारपेठ सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांना फायदा होते. हे कनेक्टिव्हिटी निर्माण होते, हे सायकल निर्माण होते. तर म्हणून या सर्वात काय पतसंस्थेचा हातभार आहे. कार्यक्रमाचं नियोजन आपल्या आयोजन समिती मार्फत करण्यात आलं. अभिनंदन करू इच्छितो. खऱ्या अर्थानं सहकार हा शब्द संस्कृतमधून आलेला आहे. सह म्हणजे सोबत, आणि कार म्हणजे कार्य. सहकार्य म्हणून कार्य करून सहकारातून समृद्धीकडे सहकार आणि समृद्धी असा हा सर्व विषय आहे. आपण एकमेकांना सहकार्य करून सहकारमधून आपल्या भागाचे विकास कसा करू शकतो. खरं तर
सहकारामध्ये आपण विदर्भामध्ये आपण बरंच काही मागासलेलो आहे. खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकारामधून अनेक असे उपक्रम मी जेव्हा त्या भागात फिरायला गेलो, दूधडेअरी असो, सूतगिरणी असो, अनेक असे मोठे मोठे उपक्रम त्या भागात होत असतात. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुद्धा मोठा दिलासा मिळत असतो. साखर कारखाने असो, बरेचसे उद्योग धंदे हे सहकाराच्या माध्यमातून होत असतात. खऱ्या अर्थानं वणीमध्ये पतसंस्थेच्या माध्यमातून मोठी अशी चालना सहकार्याला मिळालेली आहे. तर असंच समोर कार्य करत असताना मंदिरात बसलेले असलेल्या मान्यवरांनी सहकारमध्ये मोठं असं कार्य यांच्या हातून घडव आणि आपल्या सर्वांच्या सोबतीने आणि साक्षीने सहकारामध्ये आपण चांगलं असं पुढील येणाऱ्या वर्षामध्ये कार्य करू एवढंच या प्रसंगी बोलतो. आणि या वसंत जयंतीचे तेव्हा जे अध्यक्ष झालो तेव्हा आमच्या सगळ्या सहकार्याने मिळून आम्ही असं ठरवलं की ही संस्था एक कर्जमुक्त करायची आणि ती आम्ही केली. त्यानंतर आमचे एक एक प्रयत्न चालू आहेत. या सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ही संस्था कशी मोठी होईल हाच आमचा प्रयत्न आहे. आज तुम्ही या जिल्ह्यामध्ये जे बसला आहात, या म्हणजे या शेतकरी मंडळात तुम्ही बसला आहात, हे शेतकरी मंदिर पूर्वीचा नाताचा तुम्हाला फरक दिसेल. याचं कारण असं की आम्ही ही स्वतःकडनं थोडा बीओटीने पुस्तकाला दिलं. आम्हाला पूर्वी 24 लाख यायच्या, आता 34 लाख येत आहे. त्याचा फायदा झाला आणि जे अनुदान सुद्धा आम्हाला द्यायचं होतं ते सुद्धा आम्ही कपात न करता ते अनुदान कार्याने घेऊन सभासदाला लाभ मिळवून द्यायचं ठेवून आम्ही हा मागणी स्वीकारला. काही आमच्या जे आपले छोटं मंदिर असो किंवा सभाव असो, गेस्ट हाऊस असो, ते आमच्याकडे ठेवलेलं आहे आणि पूर्वीच आम्ही आज आपल्या विरोधीने देऊन आम्ही त्या भागात जास्तीत जास्त कसं कमाई करता येईल या पद्धतीने आम्ही हे काम केलं आहे. महाराष्ट्रामध्ये मच्छीमार सोसायटी आहे, महाराष्ट्रामध्ये गृहनिर्माण सहकारी संस्था आहे, महाराष्ट्रामध्ये दूध या व्यवसायाची निगडीत संस्था आहे, कर्मचाऱ्यांची निगडीत पतसंस्था आहे, नागरी सहकारी पतसंस्थेची निगडीत पतसंस्था आहे, सहकारी बँका आहे. व्यापक असा महाराष्ट्रामध्ये सहकाराची निगडीत असलेला व्यवसाय. आज सहकारी बँकेमध्ये महाराष्ट्रातल्या लोकांचे 6 कोटी रुपये, 6 लाख कोटी रुपये गुंतलेले आहेत. पतसंस्थेमध्ये सुद्धा तेवढेच 6 लाख कोटी रुपये पतसंस्थेच्या ठेवी आहेत. म्हणजे लोकांचा प्रचंड असा व्यवसाय. एकीकडे नॅशनलाइज बँका असताना, कॉर्पोरेट बँका असताना सुद्धा सहकार क्षेत्रावर गाढा विश्वास आहे आणि या गाढा विश्वास असण्याचे कारणही तसेच आहे. आपण साधे ही सोसायटी वसंत इतिहास पहा. 1964 मध्ये 5 लाख रुपयाला 7 एकर जागा घेतली होती. 5 लाखाला 7 एकर जागा घेतली. जागा म्हणजे जिनासहित प्रेस होता, जीन होता, सगळं काही होतं. आज आपण जिथं बसलेला आहे ही त्यावेळेस त्या 5 लाखाची जागा नव्हती. स्वतंत्रपणे मौदा मिल्स कडून 4 लाख वेगळे विकत घेतलेले आहे. आज त्याची प्रॉपर्टी किती वाढलेली आहे. मारेगावला रोड लागत 1 कोटी रुपये एकरची जागा आहे. मार्डीला जागा आहे. मुकुडमनला आज गावात आलेली जागा आहे, तिथे 1.5-2 कोटी रुपये एकर व्हॅल्यू असेल. माझी आमदाराची आपण 7.25 कोटी रुपयाला जागा घेतली होती. ही जागा आहे नेहापूरला, जी सिंधुल्याला आहे. सहकारामधून आपण काय घडवू शकतो याचं वणीसारख्या ठिकाणी एक जिवंत उदाहरण आहे. जुन्या काळामध्ये खरेदी विक्री संघ स्थापन करते वेळी त्यावेळेचे ॲडव्होकेटच होते ती जी.व्ही. देशपांडे म्हणून. त्यांनी खरेदी विक्री संघ स्थापन केला. त्यावेळेस संचालकाची मीटिंग असली तरी
घरून चहा बोलवायचे पण संस्थेचा चहा प्यायचे नाही. 3 वाजता यवतमाळ जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकेचे त्यावेळेस जेव्हा ही कोऑपरेटिव्ह बँक स्थापन केली त्यावेळेचे कोल्हे ते सुद्धा घरून चहा बोलवायचे पण संस्थेचा चहा प्यायचे नाही. ही त्यावेळेची धारणा होती की या सहकार क्षेत्रामध्ये सभासदाचे पैसे आहेत, सभासदाने स्थापन केलेली संस्था आहे, याच्यातून आपण चहा पाणी नाश्ता जेवण नाही घेतलं पाहिजे आणि ही संस्था वाढवली पाहिजे अशा प्रकारची कल्पना जुन्या काळाने जुन्या लोकांनी बाळगली म्हणून ते चांगले दिवस आज संस्थेला आपल्याला पाहायला मिळाले. संस्था वाढतात. खरेदी विक्री संघाजवळ सुद्धा फार मोठ्या बऱ्याचशा जागा विकत घेतल्या. वणी शहरामध्ये जेवढे काही कंट्रोल दुकानं होते हे सगळे कंट्रोल दुकानाचा वाटप त्यावेळेस खरेदी विक्री संघामार्फत होत होतं. वणीची कॉटन मार्केट आहे. जुन्या काळात छोटीशी जागा होती. आता जे कॉलेजला लागून असलेली जागा 3-3.5 एकर फक्त होती. आता त्याच्याऐवजी 27 एकर जागा कॉटन मार्केटने घेतली, जिला कंपाऊंड केलं. तिथं सुद्धा उत्पन्न चांगल्या प्रकारे आहे. ही गोष्ट खरी आहे की जुन्या काळामध्ये फेडरेशन कॉटनचं असल्यामुळे सगळा कापूस हा सरकार खरेदी करत होता फेडरेशनच्या मार्फत. खरेदी विक्री एजन्सी असल्यामुळे खरेदी विक्रीचे चांगले दिवस होते. आता खाजगी कॉटन मार्केट आल्या, स्पर्धा निर्माण झाली. खाजगी व्यापारी काही करू शकतात, किती सेट लावून काही प्रकारे कशाही प्रकारे मॅनेज करतात. एपीएमसीचं उत्पन्न कमी झालं खाजगी संस्था झाल्यामुळे फाटोटं नुकसान झालं. सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा राज्य सरकारने सहकार्य केलं तर त्या संस्था चांगल्या रीतीने टिकतात. अलीकडच्या काळामध्ये केंद्र सरकारमध्ये सहकार मंत्री नावाची गोष्ट नव्हती, सहकार विभाग नव्हता. केंद्र सरकारमध्ये दिल्लीला सहकार विभागाचं 10x10 एक छोटासा ऑफिस होतं. आज परिस्थिती वेगळी आहे. अमित शहाजी जे स्वतः सहकार चळवळीतून आले त्यांना हे लक्षात आलं की आपल्याला या सहकार क्षेत्रामध्ये लक्ष देणं जरुरी आहे. त्यांनी सहकार विभागातला केंद्रामध्ये कॅबिनेट दर्जाचा सहकार विभाग सुरू केला आणि कॅबिनेट मिनिस्टर आहे, जे मागील 60-70 वर्षात कधी नव्हतं. महाराष्ट्रामध्ये होता सहकार विभाग. महाराष्ट्रामध्ये सहकार मंत्री होते पूर्वीपासून. सहकार क्षेत्रामध्ये जर सगळ्यात जास्त कोण्या राज्यामध्ये चांगलं काम असेल सहकार क्षेत्र तर ते महाराष्ट्र, गुजरात, नंतर कर्नाटक अशा प्रकारच्या सहकार्याचा विभाग आहे. त्या सहकारी बँका, पतसंस्था, नागरी सहकारी पतसंस्था कुठल्या कायद्याच्या भरोश्यावर आहे? महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट, त्याच्या खाली नियम केलेले नियम. सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक सोसायटी ऍक्ट आहे, त्याच्या खाली या मल्टीस्टेट सोसायटी ज्या रजिस्टर्ड झालेल्या आहेत त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट खाली झालेल्या आहेत आणि राज्यातल्या ज्या सोसायट्या आहेत त्या महाराष्ट्र राज्याच्या कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट खाली आहेत. सरकारने काय केलं? सहकारीने काही गोष्टी बेसिकली केल्या. सहकारी बँकेचे, पतसंस्थेचे वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे बायलॉज होते. सरकारने घटना दुरुस्ती केली मधल्या काळात आणि घटना दुरुस्ती करून बायलॉज एकाच प्रकारचे सगळ्यांना समान अशा पद्धतीने लागू केले. पुढे घटना दुरुस्ती हायकोर्टात चॅलेंज झाली आणि हायकोर्टामध्ये घटना दुरुस्ती रद्द करण्यात आली आणि त्याच्यामुळे परत आता नवीन प्रकारचे बायलॉज त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन नागराळे सर आपल्याला करणार. सगळ्या पतसंस्थेसाठी सगळ्या प्रकारची समानता. कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट एकच आहे, तो लागू आहे. नियम आहे ते लागू आहे. सगळ्या सोसायटीचे, सगळ्या पतसंस्थेचे बायलॉजही एकच आहे.
सरकारने ठरवलेलं आहे तुम्ही किती व्याज द्यायचं ठेवीवर आणि कर्जावर व्याज किती द्यायचं. म्हणजे स्पर्धेचा विषय सरकारने संपवला. कुणी जर 16%, 17%, 18% जर ठेवीवर व्याज देत असेल 15% तर ते चुकीचं आहे. सरकारने वेळोवेळी व्याज किती द्यायचं ठेवीवर आणि कर्जावर व्याज किती घ्यायचं या संदर्भामध्ये वेगवेगळे GR आणि परिपत्रक काढलेले आहेत. म्हणजे स्पर्धा आहे का नाही. संचालक मंडळाला काय करायचं आहे, फक्त तुमच्याकडे ज्या ठेवी ठेवतात, ठेवी येतात त्या सुरक्षितपणे ठेवून त्याचं वाटप, कर्ज वाटप करण्याचं काम मुख्यतः संचालक मंडळावर सोपवला. आणि संचालक मंडळानं माणूस पाहून त्याची कॅटेगरी पाहून परत करणार की नाही या संदर्भामध्ये विचार घेऊन तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात.